नगराध्यक्ष पद की दौड़ में नई बहस। धन शक्ति बनाम जन शक्ति। परिवर्तन पैनल की मजबूत दावेदार वनिता रतन बाम्बोडे ने दिया बड़ा बयान। गढ़चिरौली नगराध्यक्ष चुनाव का माहौल इस समय अपने चरम पर है। परिवर्तन पैनल की लोकप्रिय और जमीनी नेता वनिता रतन बाम्बोडे के चुनाव मैदान में उतरते ही राजनीतिक समीकरण तेजी से बदलने लगे हैं। वनिता बाम्बोडे का दो टूक संदेश। यह चुनाव पैसों के दम पर नहीं जीता जाएगा। यह जनता की शक्ति का चुनाव है और मैं हमेशा जनता के साथ खड़ी हूं। जनता से जुड़ी, जनता पर केंद्रित। वनिता रतन बाम्बोडे सामाजिक कार्यों से लेकर महिला जनसरोकारों तक। वनिता बाम्बोडे वर्षों से एक सक्रिय और जवाबदेह नेतृत्व का चेहरा रही है। उनका कहना है, राजनीति की मूल पहचान ईमानदारी और जवाबदेही होनी चाहिए। गढ़चिरौली का विकास पारदर्शिता और साफ नियत से ही संभव है। स्वच्छता और नागरिक समस्याओं पर सख्त रुख। गढ़चिरौली में फैली गंदगी और अव्यवस्था को लेकर लंबे समय से स्वच्छता और नागरिक समस्याओं पर सख्त रुख। गढ़चिरौली में फैली गंदगी और अव्यवस्था को लेकर लंबे समय से नागरिक परेशान थे। वनिता बाम्बोडे ने इन मुद्दों पर लगातार काम किया है और कहती हैं, मैंने हमेशा नागरिकों की आवाज को प्राथमिकता दी है। इस बार जनता खुद बदलाव का रास्ता चुनेगी और जनशक्ति को जीत दिलाएगी। गढ़चिरौली में नई उम्मीद, नई दिशा वनिता बाम्बोडे को मिल रहा। बढ़ता जन समर्थन और परिवर्तन पैनल की साफ विचारधारा ने चुनाव को नए मोड़ पर ला खड़ा किया है। लोग अब साफ कह रहे हैं, शहर को ईमानदार, संवेदनशील और मजबूत नेतृत्व की जरूरत है। नमस्कार, मी वनिता रतन बाम्बोडे, गडचिरोली परिवर्तन पॅनल तर्फे नगराध्यक्ष पदासाठी नगर परिषद 2025 या निवडणुकीकरिता मी उभी आहे आणि जनतेच्या विकासाकरिता हे ध्येय धोरण आखून या परिवर्तन पॅनल मधून मी उमेदवारी घेतलेली आहे। ताई, आपण मला सांगा, नेमकी गडचिरोलीमध्ये कोणकोणत्या समस्या आपल्याला दिसून येतात? समस्या जवळपास 30 वर्षापासून मी सक्रिय आहे राजकारणामध्ये। विविध सामाजिक संघटना आहेत आणि सगळ्यांमध्ये काम करत असताना सर्वप्रथम इथे पहिला मुद्दा आहे जो झोपडपट्टी आहे, जे वास्तव्य आहे, जे मी बसलेली आहे या घरापर्यंत एक पट्टा मिळालेला आहे आणि अजूनही एकही रामनगरला असो कॅम्पेरिया संपूर्ण गडचिरोलीला घरकुलचे पट्टे नाहीत आणि संपूर्ण लक्षात घेता घरकुल त्यांना आवश्यक आहे आणि घरासाठी जे पट्ट्याची प्रथम भूमिका आहे यासाठी वारंवार फॉलोअप घेतले, परंतु ती काही मुद्दा मार्गी लागला नाही। तो मुद्दा आधी मार्गी लावणं, अगोदर मार्गी लावणं हे महत्वाचं आहे। स्वच्छता दृष्टिकोनाने जर बघायला गेलं तर गडचिरोलीमध्ये घाणीचं वातावरण आहे, भरपूर आहे आणि मच्छराचा पण खूप जास्त बरोबर आहे। यासाठी काय उपाययोजना असतात? आपण जेव्हा येणारा जो पक्ष होता त्यांनी हे गटार नाली जे आहे, या गटार नालीचं नियोजन केलेलं होतं आणि करोडो रुपये याच्यावर खर्च केलेला आहे, परंतु कुठेही याचं विल्हेवाट न लावता त्या आता कुठे 2-3 दिवसात ते आपल्या संडासला एक मार्गी लावण्याकरिता भोंगे लावले। गड्ड्यामध्ये गड्डा खोदलेला आहे। गड्ड्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा भरपूर ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढले आणि इतके रस्त्याला खोदून ठेवलाय आणि रस्ते खोदून ठेवल्यामुळे कुठेच त्यांचं विल्हेवाट न लावता आज संपूर्ण नाल्या उघड्यावर आहेत आणि नाल्या उघड्या असल्यामुळे, नाल्या पॅक नसल्यामुळे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, मच्छराचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि याच्यामुळे जनतेला जे आरोग्य धोक्यात आलेलं आहे हा त्याचाच परिणाम आहे। बरं, आपलं काय विजन आहे, नेमकं काय ध्येय धोरण आहे? आपण जर निवडणूक लढणं आणि जर विजयी झालात तर काय नेमकं ध्येय धोरण आपलं असणार आहे? कशा प्रकारे चेंजेस गडचिरोली करिता आपण करणार आहात? माझ्यासाठी या निवडणुकीमध्ये जर आपला विजय झाला तर संपूर्ण गडचिरोलीचा विकास, ज्या ज्या बाबी आवश्यक आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्यांचं एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, वरून त्यांचे नालीचा प्रॉब्लेम आहे, रोडाचा प्रॉब्लेम आहे, घरकुलाचे प्रॉब्लेम आहेत आणि या प्रॉब्लेम मधून जात असताना जवळपास टॅक्स जो आहे गरीब लोकांचा अतिशय भरपूर दिसत आहे, तो टॅक्स यांचा कशा पद्धतीचा कमी करता येईल आणि ज्या ज्या बाबीला आपण इथे विकसित करणार आहोत त्या सगळ्यांना गडचिरोलीच्या जनतेला घेऊन त्यांचे ध्येय धोरण काय आहेत आणि आपली प्रणाली कशी काम करणार, तर परिवर्तन आणण्याचा हा पुरेपूर प्रयत्न आहे। एकीकडे राष्ट्रीय पक्ष आणि एकीकडे आपला परिवर्तन पॅनल, कशा प्रकारचा झुंज हा असणार आहे, काय सांगा? या झुंजमध्ये जे मोठे पक्ष आहेत
येणार आहे आता. त्या पक्षाने आतापर्यंतचा 30 वर्षाच्या कालावधीमध्ये नुसतं आपले कामं करून घेणे याच्यामध्येच व्यस्त असतात, पण तू जनतेच्या समस्याला घेऊन आजपर्यंत कोणीच काम केलेलं नाही. आणि आम्ही ज्या तळागाळामध्ये 30 वर्षापासून काम करतोय, लोकांच्या समस्याला हिरिरीने भाग घेतो. कोणाला राशनिंगचं कार्ड नाही आहे, त्या राशनिंगचं कार्डातून त्यांना कसं उत्पन्नाचा आपण शासकीय प्रवाहात आणून त्यांना आपण मदत करणार आहोत. राशन कार्डच्या माध्यमातून लोकांना बीपीएल मधून त्यांना बीपीएलच्या योजना कशा देतो त्या सुद्धा आम्ही काम मार्गी लावणार आहोत. रस्त्याचे काम आहेत, ते रस्ते सुद्धा अतिशय एक प्रशस्त शहर दिसावं हाच आमचा उद्देश आहे. आज जिकडे तिकडे आपण बघतो तर लाईन नाही आहे. लाईन इकडे म्हणजे इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे. बिल वेळीच नाही भरला तर त्या गोरगरिबाची बिल कापल्या जातो, त्यांना संधी नाही. एकीकडे प्रस्थापित जे काही समाज बांधव आहेत, जे त्यांच्या लाईनीचा विचार केला जात नाही, त्यांच्या टॅक्सचा विचार केला जात नाही. आणि गरीबाकडे गरीब जनतेचा जर टॅक्सचा विचार येतो, 2 दिवसात जर टॅक्स नाही भरला तर त्यांचा कारवाई केला जातो. लाईट बिल जर 2 दिवस नाही भरलं तर त्यांचं लाईट कापल्या जातो. त्यांना कुठली अशी सुविधा देत नाही आणि ते लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपण हा बोजा जो जनतेचा हा कसा कमी करता येईल याकडे सुद्धा आमचं लक्ष आहे. परिवर्तन पॅनल तर्फे आपण नेमके किती मेंबर, पूर्ण पॅनल मध्ये किती लोक? संपूर्ण गडचिरोली शहरामध्ये परिवर्तन पॅनलचे संपूर्ण उमेदवारीसाठी प्रत्येक वार्डामध्ये ज्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो, सीट, जनरल सीट आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आपण भरलेली आहे. बरोबर. जनतेच्या माध्यमाने काय सांगाल, ही जी लढा आहे परिवर्तन पॅनलचा आणि बाकी जे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांचा, हा जो लढा आहे हा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा लढा असणार आहे, तर या बाबतीत काय सांगणार? अगदी बरोबर आहे. कारण जे मोठे पक्ष आहेत त्यांच्याकडे पैसा आहे आणि पैशाच्या माध्यमातून पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न मतदारांचा दिसतोय. परंतु विकत घेऊन मत जे करतात तेव्हा विकास होत नाही. आणि विकासाची जेव्हा भाषा जनता बोलतो तेव्हा या पक्षाधारी पक्षांनी त्यांना दम देतात की तुम्ही पैसे घेतले ना वोटिंगचे, तर तुम्हाला विकास कुठला. ही भाषा मी स्वतः येणाऱ्या याच्यामध्ये आम्ही बघितलेली आहे. माझ्या घरासमोरचं उदाहरण आहे. नियमाचा भंग होत असतो आणि नियम प्रणाली कुठेतरी मागं पडत असते, तेव्हा जनतेचा विकासात तो दूरच राहिला. मग जनता आपल्या पद्धतीनं आपण काम करत असतो, जनतेच्या ज्या समस्या त्याला घेऊन काम करतो. 30 वर्ष झाले त्यांच्या तळागाळाशी आपण काम करतो. हा जनतेच्या पाठिंब्यानं परिवर्तन पॅनलचं आम्ही निर्माण केली आणि परिवर्तन पॅनल मधून आपण जनतेच्या हिताचं काम करणार, जनतेच्या विकासाचं काम करणार आहोत. बरं, आपण मला सांगा, चॅनलच्या माध्यमातून जनता आहे, जे मतदार बंधू आहे, त्यांना काय सांगणार? निवडणुकीच्या वेळेला भूलथापा दिल्या जातात, वेगवेगळ्या आमिष दिले जातात, तर अशा वेळेला जनता मतदार बंधू त्यांना काय एक सांगणं असणार आहे? जनतेला मी सांगू इच्छिते की संविधानिक जे वोट आहे, आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मूल्य आहे त्यांच्या वोटाचं आणि कुठेही त्यांनी भटकू नये, विकू नये, आपल्या वोटाची किंमत करू नये. त्यांच्या संपूर्ण आयुष्याची किंमत असते त्या वोटमध्ये आणि त्या वोटची एवढी जर किंमत आहे तर आपण बघावं की तुमचा विकास किती महत्वाचा आहे. तुमचाच नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढीचा विकास या वोटिंग मध्ये आहे. तर जनतेने याची खबरदारी घ्यावी, जनतेने ससेक बुद्धीने आपण विचार करावा आणि योग्य उमेदवार कोण आहे नगराध्यक्ष पदाचा, जो रात्री बेरात्री केव्हाही समस्याला घेऊन काम करतो, अशा उमेदवाराला त्यांनी मतदान करावं आणि कुठल्याही पैशाला आमिष बळी पडता कामा नये, असं माझं मत आहे. आमचं असं मत आहे की येणाऱ्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष आहे, या पक्षाला आम्ही खरोखरच एक परिवर्तनाची लाट आमच्या सोबत उभी आहे, जनता उभी आहे. आज सगळ्या समस्या घेऊन आपण आज दलित समाज आहे, आदिवासी समाज आहे, माडी समाज आहे, बहुजन समाजातील हे लोक जे आहेत, या सगळ्यांना आपण विकासाच्या धोरणावर उभे करणार आहोत, त्यांच्या हक्काचं घर करणार आहोत. त्याकरिता परिवर्तन पॅनलच्या संपूर्ण उमेदवाराला आपण निवडून द्यावं आणि गडचिरोलीचा एक चेहरा नवा बदलावा ही अपेक्षा करतोय आम्ही.